तुमच्या घरात कधी चप्पल उलटी पडलेली दिसते का? बहुतेक लोक ती सरळ करता, पण का? वास्तुशास्त्रानुसार उलटी चप्पल घरात ठेवणं खूप मोठं अशुभ संकेत मानला जातो. घरात वाद, पैसा थांबणे, अचानक समस्या यामागे कारण तुमच्या चपलीची दिशा असू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत, उलटी चप्पल ठेवणं शुभ आहे की अशुभ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर तुम्हाला मिळतील वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन बदलणारे उपाय. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा व्हिडिओ तुमचं घर आणि नशीब बदलू शकते. वास्तुशास्त्रानुसार चप्पलचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू एनर्जी कॅरी करते. चप्पल ही वस्तू बाहेरची धूळ, नकारात्मक ऊर्जा आणि व्हायब्रेशन घेऊन घरात येते. म्हणूनच चप्पल कशी ठेवली जाते याचा थेट परिणाम घराच्या एनर्जीवर होतो. चप्पल उलटी ठेवणं अशुभ का मानलं जातं? नकारात्मक ऊर्जा वाढते. उलटी चप्पल म्हणजे अस्थिरता आणि गोंधळाचं प्रतीक मानलं जातं. घरात वाद वाढतात. घरात सतत भांडण, तणाव यामागे सबटल कारण असू शकतं. आर्थिक अडचण, पैसा येतो पण टिकत नाही, हा कॉमन संकेत आहे. अपशकुन मानलं जातं. भारतीय परंपरेनुसार उलटी चप्पल बॅड लक. चप्पल सरळ ठेवण्याचे फायदे. घरात शांती राहते, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, लक्ष्मीचं आगमन सोपं होतं, मन शांत राहतं. छोटी सवय पण मोठा परिणाम. घरात चप्पल कुठे ठेवू नये? मुख्य दरवाजाजवळ, अस्तव्यस्त, देवघराजवळ, किचनमध्ये, बेडरूममध्ये. चप्पल नेहमी व्यवस्थित एका जागी ठेवा. लोकांना दिसणारे संकेत. जर सतत भांडण होत असतील, मन शांत राहत नसेल, पैसा टिकत नसेल, तर तुमच्या घरात चप्पल व्यवस्थापन चुकीचं असू शकतं. वास्तू उपाय. आता महत्त्वाचा भाग, उपाय. चप्पल नेहमी सरळ ठेवा. शू रॅक वापरा. घरात येताना चप्पल बाहेर काढा. आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. तुटलेली चप्पल घरात ठेवू नका. हे छोटे उपाय तुमचं नशीब बदलू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा सकारात्मक ऊर्जा आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.